श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांची अमृतवाणी प्रपंच व परमार्थ विषयावरील प्रश्नोत्तरी संकलन डॉक्टर मनोहर वर्टीकर. सुख दुःख आणि समाधान याविषयी महाराजांना विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांपैकी 3 प्रश्न या भागात आपण घेणार आहोत. प्रश्न क्रमांक 1. महाराज, आमचा जन्मच मुळी वासनेत झाला आहे, तर वासना सोड म्हणणे म्हणजे जीव दे म्हणण्यासारखे आहे. कोणाला आपला जीव द्यायला आवडेल? महाराजांचं उत्तर: छान, पटलं मला. पण असं बघा, वासना सोड म्हटलं तर सोडता येत नाही, पण तीच जर दुसरीकडे लावली तर? आपली वासना सोडण्यापेक्षा, तिचा त्याग करण्यापेक्षा सध्या ती जी विषयाकडे आहे तिथून काढा आणि भगवंताकडे लावा, की जीव देण्याचा प्रश्नच येणार नाही आणि आपले कामही आपोआप होईल. प्रश्न क्रमांक 2. विषय व विषयी माणसांची संगत यात जास्त वाईट काय? महाराजांचं उत्तर: विषयांपेक्षा विषयी माणसांची संगत बाधते. कांद्यापेक्षा कांदा खाणाऱ्याची घाण फार येते. तद्वत व्यसनापेक्षा व्यसनी जनांची संगत वाईट, तीच त्याज्य आहे. प्रश्न क्रमांक 3. सुखदुःखाचे परिणाम मनावर न होण्यासाठी काय करावे? महाराजांचं उत्तर: वकील हा लोकांची भांडणे माझी म्हणून भांडतो, पण त्यांच्या परिणामाचे सुखदुःख मानत नाही. त्याचप्रमाणे प्रपंच माझा म्हणून करावा, पण त्यामधल्या सुखदुःखाचे धनी आपण न व्हावे. खटल्याचा निकाल कसाही आला तरी वकिलाला फी तेवढीच मिळते. तसे प्रपंचात प्रारब्धाने ठरवलेलेच भोग आपल्याला येत असतात. आपले कर्तव्य म्हणून वकील जसा भांडतो, त्याचप्रमाणे कर्तव्य म्हणूनच आपण प्रामाणिकपणे प्रपंच करावा. त्यामध्ये भगवंताला विसरू नये, अनुसंधान कमी होऊ देऊ नये. कर्तव्य केल्यावर काळजी करू नये, म्हणजे सुखदुःखाचा परिणाम आपल्यावर होणार नाही. उर्वरित प्रश्नोत्तरी पुढील भागात. श्रीराम जय राम, जय जय राम. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्सही जरूर करा.